Audio Jungle. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सलानगर जिल्हा परिषद शाळेचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला। प्रथमतः अणदूरचे सरपंच रामचंद्रदादा अलुरे, नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, एपीआय कांगुणे, पोलीस पाटील जावेद शेख, ग्रामपंचायत सदस्य धनराज मुळे, बालाजी घुगे, गणेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या बाबाई चव्हाण, साहेबराव घुगे, मलंग शेख, उद्योजक लक्ष्मण चौगुले, आर.एस. गायकवाड, सूर्यवंशी सर, बनसोडे सर या मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। तसेच 2019 ते 2023-24 मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच फीत कापून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या स्नेहसंमेलनामध्ये इयत्ता 1 ते इयत्ता 5 मधील एकूण 280 विद्यार्थ्यांनी 30 गाण्यांवर विविध नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली। या कार्यक्रमात 2019 ते 2023-24 या काळात येथील गरीब विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त शिष्यवृत्ती व नवोदय या स्पर्धा परीक्षेसाठी सकाळी व रात्री जादा तास घेऊन विद्यार्थी घडवणारे शिक्षक श्री शिवदास भागवत, दत्ता अरदवाड, विवेकानंद खलाटे, श्रीधर गिरी या शिक्षकांचा जनसेवा मित्रमंडळ व न्यू इंडिया तरुण मंडळाच्या वतीने सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दराडे मॅडम, सहशिक्षक स्वामी सर, पांचाळ सर, घोडके सर, आडम मॅडम, खलाटे सर, भागवत सर, अरदवाड सर, गिरी सर, युवा प्रशिक्षणार्थी पल्लवी लंगडे, गणेश नन्नवरे, शोभा नन्नवरे तसेच अंगणवाडी सेविका गोवे मॅडम व मदतनीस भालेराव मॅडम यांनी परिश्रम घेतले। या सांस्कृतिक कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे, सर्व सदस्य, तरुण मंडळे, युवक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, पत्रकार बंधू या सर्वांनी सहकार्य केले। यावेळी गावातील लहान थोरांसह महिला, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, त्यानिमित्ताचा औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचं ठरवलं। विद्यार्थ्यांची 9 फेब्रुवारीला परीक्षा झाली आणि अवघ्या 12 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पूर्ण तयारी केली आणि आजचा कार्यक्रम हा खूप अतिशय सुंदर आणि आनंददायक, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अतिशय चांगला असा वाव मिळाला आणि याच्यामध्ये पालकांचं सहकार्य आहे, विद्यार्थ्यांचं सहकार्य आहे, शिक्षकांचं सहकार्य आहे, ग्रामपंचायतीचं सहकार्य आहे। या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजेच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे आजचा हा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम अतिशय सुरेख आणि शांत पद्धतीने व्यवस्थित असा पार पडला आणि याचा आस्वाद सर्वांनी घेतला। याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद। खरं तर आपली शाळा गुणवत्तेमध्ये खूप पुढे आहे आणि मुलांना या गुणवत्तेमध्ये खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि ह्या गुणवत्तेला थोडंसं म्हणजे त्यांना जो आलेला मरगळ किंवा कंटाळा, त्याच्यातून जे मानसिक ताण आलेला आहे तो कमी करण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि ह्याच्यातून खूप चांगला हा कार्यक्रम झालेला असून ह्याच्यानंतर आमचं पुढचं लक्ष भौतिक सुविधेकडे असणार आहे। पक्षामध्ये फक्त केंद्र अंदूर नाही, बीड नाही, तुळजापूर तालुका, धाराशिव जिल्हा आणि अख्खा महाराष्ट्रभर आपली शाळा गुणवत्तेसाठी गाजते। कारण गोरगरिबांची लेकरं शिकत असताना गेल्या 8 वर्षांमध्ये 8 नवोदय धारक, शिष्यवृत्ती पात्र 30 विद्यार्थी, 5 सैनिक स्कूल पात्र झालेले आणि शिष्यवृत्ती धारक 5 विद्यार्थी, एवढं आमचं ही खरी संपत्ती आहे। हे करत असताना आम्हाला गेल्या 4 वर्षांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम विशेषतः घेता आला नव्हता, पण आज तोही कार्यक्रम घेऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला। सोबतच गुणवत्ता तर सिद्ध झालेलीच आहे, सोबतच कलागुणांना सुद्धा वाव देऊन आम्ही हे सिद्ध करून दाखवलं आणि आजचा कार्यक्रम अतिशय छान, न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये आमचा सर्व शिक्षक स्टाफ, आमच्या आदरणीय मुख्याध्यापिका, सिनियर शिक्षक सर्वजण अतिशय हिरिरीनं काम केलं। सोबतच ग्रामस्थांचा उत्साह अतिशय वर्णनीय म्हणजे अवर्णनीय होता। एवढ्या जबरदस्त वातावरणामध्ये आम्ही सर्व शिक्षक स्टाफ त्याच्यामध्ये भारावून गेलेलो आणि ग्रामस्थांचे, देणगीदारांचे, दात्यांचे आणि सर्वच ग्रामस्थांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। सर्वांचे आम्ही कायम ऋणी राहू। मुख्याध्यापक असतील, शिक्षक वर्ग असतील, त्यांनी सुरुवातीपासून बौद्धिकदृष्ट्या मुलांना तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतात। त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पण ते जास्त मेहनत घेतात।
ते गेल्या 10-12 दिवसापासूनच त्यांनी खूप चांगली तयारी केली आणि त्यांचं जी मेहनत आहे तीच आज त्याचा रंग दिसला आणि बऱ्याच पालक आणि नागरिकांनी पण खूप मोठं सहकार्य केलं आणि शिक्षकांचे जेवढे आभार किंवा कौतुक करावे तेवढे थोडे आहे. डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर.